प्रीती खंडागळे, आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीबाबतच्या निर्णयावरून सध्या वाद निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय निरुपम यांनी दहिसर येथील गणपत पाटील नगरमध्ये ऑटो चालकांशी संवाद साधलाय। यावेळी मनसेचे नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित होते, ज्यामुळे परिसरात घोषणाबाजी आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं। निरुपम यांनी स्पष्ट केलं की महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकावी आणि बोलावी याला त्यांचा विरोध नाही, मात्र मराठीच्या नावाखाली सक्ती, धमकी किंवा गुंडगिरी करणं चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांनी असंही म्हटलं की 2019 मध्ये जारी झालेल्या GR नुसार ऑटो आणि टॅक्सी चालकांनी मराठी बोलणे अपेक्षित आहे, पण त्यांना भाषा शिकवण्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे। अचानक टेस्ट घेऊन परवाने रद्द करणं चुकीचं ठरेल असंही त्यांनी नमूद केलंय। दरम्यान या वादानंतर त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा प्रकार घडला असून पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रातील रिक्षा चालकांचा संप आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद सध्या अधिकच तीव्र झालाय। वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यावर मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली असून दोन्ही बाजूंमध्ये राजकीय संघर्ष वाढलाय। जाधव यांनी सदावर्ते यांच्यावर टीका करत त्यांना प्रसिद्धीसाठी वादग्रस्त वक्तव्य करणारा व्यक्ती असं म्हटलंय। तसेच मीरा भाईंदरमधील त्यांच्या विधानांना मनसैनिकांनी विरोध केल्याचा दावा त्यांनी केलाय। रिक्षा चालकांच्या संपाबाबत बोलताना जाधव यांनी MMR परिसरातील रिक्षांची अधिकृत संख्या सुमारे 4.10 लाख असल्याचा उल्लेख करत 15 लाखांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। तसेच बहुतांश रिक्षा चालक मराठी असल्याचा दावा त्यांनी केलाय। 4 तारखेच्या संपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तीव्र इशारे दिले असून प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी मनसे स्वतः पुढाकार घेईल असंही ते म्हणाले। याचबरोबर त्यांनी सदावर्ते यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। एकूणच या प्रकरणामुळे रिक्षा चालकांचा संप, मराठी अस्मितेचा मुद्दा आणि राजकीय वाद यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे। आणि त्यांची आमची भेट झाली नव्हती, सो आज आम्ही त्यांच्याशी भेट घेतलेली आहे। तसंच वसई विरारमधला पावसाळ्यातला अतिशय महत्त्वाचा विषय तो नाळ्यांचा। कारण वसई विरारात मागील 3-4 वर्ष मी पाहतोय की एकदा पाणी भरलं की 2-2 दिवस पाणी खाली उतरत नाही आणि त्यामुळे स्थानिक लोकांना खूप त्रास होतोय। इथला महानगरपालिकेचं खूप नुकसान होतं, लोकांचं खूप नुकसान होतं। तर या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आयुक्तांना भेटलोय आणि विविध विषयांवर वसई विरारमधल्या आमची त्यांच्याशी चर्चा झाली आहे। त्यांनी सकारात्मक सर्व गोष्टींना पूर्ण करू म्हणून आम्हाला आश्वासित केलेलं आहे। सो आम्हाला खात्री आहे की नवीन आयुक्त काहीतरी वसई विरारसाठी चांगलं करतील आणि यासाठीच आमची आजची भेट होती। मला असं वाटतं की सदावर्ते जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं, माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे। आणि जर ते मीरा भाईंदरमध्ये आले तर खात्रीने सांगतो की सदावर्ते मीरा भाईंदरमधनं परत घरी जाणार नाहीत। आम आदमी पक्षामध्ये अंतर्गत मतभेद वाढल्याने मोठी राजकीय हालचाल सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत। या संभाव्य पक्षांतरात अशोक मित्तल, संदीप पाठक यांच्यासह एकूण 7 खासदार सहभागी असल्याचा दावा करण्यात येतोय। तसेच हे सर्व खासदार भाजप अध्यक्षांना भेटण्यासाठी पक्ष कार्यालयात पोहोचल्याची माहिती मिळते। राघव चड्डा यांच्यासह आणखी काही खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। या संभाव्य पक्षांतरामुळे आपसाठी मोठा राजकीय धक्का असू शकतो अशी चर्चा आहे। विशेषतः दिल्ली आणि राष्ट्रीय पातळीवरील पक्षाची रणनीती आणि ताकदीवर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान या संदर्भात आप किंवा संबंधित नेत्यांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळाली नाही। आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा यांनी थेट भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय। त्यांच्यासह अशोक मित्तल, संदीप पाठक तसेच एकूण 7 खासदारांनी भाजपमध्ये सामील होण्याचं ठरवलंय। थेट पत्रकार परिषद घेऊन राघव चड्डा यांनी तशी माहिती दिली आहे। ठाणे जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाशी संबंधित जिल्हा नियोजन निधीतील सुमारे 73 कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे। समितीचा अहवाल मिळाल्यानंतर संबंधित दोषींवर तातडीने कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। महिला व बालकांच्या कल्याणासाठी असलेला निधी गैरवापर झाल्याचा आरोप अत्यंत गंभीर असून कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारचा भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही असं सरकारने ठामपणे सांगितलं आहे।
आगरीपाडा परिसरात 2024 पासून सुरू असलेल्या कथित छळ प्रकरणावरून वाद निर्माण झालाय. बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने सहकर्मी अशरफ शेख याच्यावर गंभीर आरोप केलेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपीने सुरुवातीला मैत्रीच्या नावाखाली जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर अश्लील संदेश, फोटो व व्हिडिओ पाठवून मानसिक छळ केला. तसेच लॉजवर भेटून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणल्याचा आणि वैयक्तिक फोटो मागितल्याचा आरोपही करण्यात आलाय. याबाबत तरुणीने आपला अनुभव मांडला असून तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. धार्मिक विधी आणि दैवी शक्तीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपाप्रकरणी आरोपी अशोक खरात याला एसआयटीने पुन्हा ताब्यात घेतलं असून न्यायालयाने त्याला 26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण त्याच्या विरुद्ध नोंदवलेल्या 6व्या गुन्ह्याशी संबंधित आहे. सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितलं की आरोपीने पीडित महिलेला भीती दाखवून आणि दैवी शक्ती असल्याचा दावा करून तिला मानसिक दबावात ठेवलं होतं. तसेच गुंगीचे द्रव्य देणे आणि इतर पदार्थ खाऊ घालून अत्याचार केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास आवश्यक असल्याने पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. तर दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी कोठडीला विरोध करताना म्हटलंय की प्रकरणात पुनरावृत्तीचे आरोप आहेत आणि एसआयटीकडे नवीन पुरावे नाहीत. त्यांनी पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद केलाय. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपीला 26 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरात प्रकरणात नवी माहिती समोर आली असून या घोटाळ्याशी केवळ तोच नाही तर त्याची पत्नी कल्पना खरातही जोडली गेल्याचे तपासात समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरातने अनेक व्यावसायिक व सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे अटक झाल्याच्याच दिवशी त्याच्या पत्नीने उरण परिसरात जमीन खरेदीसाठी सुमारे 58 लाख रुपयांचा व्यवहार केल्याचे उघड झाले. या पार्श्वभूमीवर कल्पना खरात हिच्यावरही संशयाची सुई वळली असून तिच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. सध्या ती फरार असून पोलिसांकडून तिचा शोध सुरू आहे. तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याचीही माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीच्या जाळ्याचा आणखी विस्तार झाला असल्याचा संशय पोलीस व्यक्त करतायत. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को परिसरात झालेल्या एका कॉन्सर्ट दरम्यान घडलेल्या घटनेने मोठी खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार हा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू असताना मद्य आणि अंमली पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचा आरोप केला जातोय. या घटनेत 2 तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनलंय. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले असून काही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान या प्रकरणी 2 पोलिसांसह इंद्रजित सिंग विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. इंद्रजित सिंगवर मारहाण, शिवीगाळ आणि खंडणी मागण्याचे आरोपही आहेत. वैद्यकीय अहवालानुसार मृत तरुणांनी पार्टीला जाण्यापूर्वी एक कॅप्सूल घेतली होती आणि नंतर आणखीन एक कॅप्सूल घेतल्याने ओव्हरडोस झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. तर बचावलेल्या एका तरुणीला उलट्या झाल्यामुळे तिचा जीव वाचल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे असून नेमकं काय घडलं आहे याचा शोध घेतला जातोय. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.